चांगल्या गोष्टीची सुरुवात ही गणेशाच्या स्मरणानं होतं आणि आत्ता आपण जिथे आहोत तिथे वातावरण गणपतीमय झालं आहे, कारण घरात गणपतीच्या टीजर लॉन्चला आपण इथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत छान गोड कपल आहे भूषण प्रधान आणि निकिता दत्ता. अपन पहले निकिताकडे जाऊया. निकिता, जैसे मुझे पता है आपके बारे में, फेमिना मिस इंडिया से पार्ट लिया था, उसके बाद कबीर सिंह के लिए हम जानते हैं आपको, गोल्ड आपकी मूवी है, वेब सीरीज़ है हिंदी में. इतकं सगळं काम तू केलंस आणि निकिता आता एस्टॅब्लिश आहे हिंदीमध्ये आणि आत्ता मराठी. कसं झालं, हा डिसिजन कसा घेतला? कैसा झाला, सोचा नहीं था कि मैं मराठी फिल्म कभी करूँगी. वैसे तो मैं बॉम्बे में, मुंबई में काफ़ी सालों से रह रही हूँ. मेरे करीब 23 साल मैंने मुंबई में बिताए हैं, लेकिन फिर भी कभी ये दिमाग में बिल्कुल नहीं आया था कि मैं मराठी फिल्म कर रही होंगी. ये जो फिल्म है, जिस तरह की फिल्म है, ये बहुत बहुत क्लोज़ है मेरे दिल को. एंड आई थिंक वही रीज़न था मेरे को ये येस बोलने के लिए. एंड मैं आज भी सोचती हूँ, आज आप बिलीव नहीं करेंगे, जब टीज़र हमने लॉन्च किया है और जब मैं टीज़र देख रही थी, तब मैं टीज़र देखते देखते यही सोच रही थी कि आई एम सो ग्लैड कि मैंने इस फिल्म को हाँ बोला, क्योंकि इतनी प्यारी फिल्म है ये. तो चाहे मतलब ये आई एम वेरी हैप्पी कि ये मराठी में बन रही है, क्योंकि जो एक कल्चर है, आई थिंक दिस फिल्म हैज़ डन एब्सोल्यूट जस्टिस टू दैट कल्चर. एंड मेरे लिए बहुत खुशनसीबी की बात है कि मैं इस फिल्म का हिस्सा हूँ. जैसे पहले कभी, मतलब याच्या आधी कधी कोकण ज्योग्राफी आपला जो मॅप आहे त्याच्यावर कोकण माहिती असतं आपल्याला, आपण ट्रॅव्हल आणि अराउंड फिरत असतो. आता हिंदी सिनेमेसुद्धा शूट होतात तिथे. सो कोकण के बद्दल माहिती होतं, तिथे कधी जाण्याचा योग आला की आत्ता खास ट्रिप काढून जाणार आहे, जसं काही ठरलंय? आप बिलीव नहीं करेंगे, इससे पहले मैंने देवगढ़ और रत्नागिरी में शूट किया था. उसके बाद हम इस फिल्म के लिए गए थे कोंकण में. और इस फिल्म के ज़रिए मुझे एक्चुअली कोंकण में रहने का मौका मिला है, क्योंकि हम काफ़ी समय के लिए थे वहाँ पर. और जो प्यार मुझे हुआ है, अगर मैं सच कहूँ तो मेरे लिए आइडियल गेट अवे वेकेशन स्पॉट जो बोलते हैं, इससे बेटर नहीं हो सकता है. और आप बिलीव नहीं करेंगे, रोज़ जब हम वहाँ पर शूट पे जाने से पहले जो रास्ता हम लेते थे और जो आपको दृश्य दिखता है अपने आसपास, मुझे हमेशा यही लगता था कि हम लोग क्यों बाहर की जगहों पर ऐसे सोचते हैं. क्या ब्यूटी है इस जगह पे, जो लोगों तक आई होप इस फिल्म के ज़रिए पहुँचे. भूषण, तुला तर काय विचारायला नको, कारण गणपती दरवर्षी घरी येतो. भूषण खूप छान साग्रसंगीत गणेशाची पूजा करतो, त्यामुळे तुझं आणि गणेशाचं नातं खूप जवळचं आहे. घरात गणपतीच्या निमित्ताने आणखीन किती घट्ट झालं आहे? खूपच जास्त, कारण बाप्पा अतिशय लाडका देव आहे. म्हणजे तेच मला वाटतं, इतर कुठल्याही देवाबद्दल बोलताना अहोजाव होतं आणि बाप्पा हा आपला आहे, त्यामुळे अरेतुरेच होतं. बाप्पाकडे काही मागताना, बाप्पाशी बोलताना हे खूपच जास्त कायम एक वेगळा कनेक्ट बाप्पाबद्दल वाटतो. आणि अशा विषयावर चित्रपट करता येतो, जो विषय आपल्यासुद्धा जवळचा आहे, हे खूपच वेगळा अनुभव होता. त्यामुळे परत एकदा म्हणजे की जसं घरी आरती होते वगैरे, तर आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज झाले. आपल्या घरीसुद्धा बाकी कुटुंब येतं, पण तरी किती म्हटलं कोणाचं ना कोणाचं काहीतरी असतं. मग कधी हा काका येतोय, कधी दुसरा काका येतोय, कधी एक आत्या येते, कधी दुसरी आत्या येते. अख्खं कुटुंब एकत्र येत नाही असं जाणवलं होतं. पण ते या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र कुटुंब एक कुठेतरी जगता आलं. ते जे काही दिवस असतील, पण तरी त्या दिवसांसाठी एकत्र कुटुंबात राहणं कसं असतं, खरंच तेवढे ते स्ट्रॉंग असतात का, जे आधी आपल्याला खूप असं ऐकून माहिती आहे का, खरंच त्यांच्यातही खूप जास्त हेवेदावे असतात आणि त्यांनी गोष्टी कशा घडतात, तर हे सगळं एकंदरीत जगता आलं. आणि कोकण म्हटलं की बाप्पा म्हटलं की कोकणातला हा एक विशेष करून हे वेगळं असतं, कारण माझा जन्मसुद्धा कोकणातला आहे, गोरेगावातला. कायम गणपती 1.5 दिवसाचा शहरांमध्ये असतो बऱ्याच ठिकाणी. हे का पाहिलं मी तर म्हणेन की 1.5 दिवस झाल्यानंतर आपल्याला गावी जायचं असतं ना, कोकणात जायचं असतं. जेवढ्या आतुरतेने लोक शिमग्यासाठी कोकणात जातात, तेवढ्याच ह्यांनी गणपतीसाठी कोकणात जायचं हे मला आहे. आणि तेवढाच तो वेगळा असतो गणेशोत्सव. जिकडे मला वाटतं आपण इकडे म्हणतो आता म्हणजे की शहरांमध्ये गणेशोत्सव, तो ना गणेश उत्सव खूप शहरी आणि एक उत्सव अशाने वाटतं. हा घरातला जो गणपती असतो ना, तो अनुभवण्यासाठी कोकणातच जावं लागतं. आणि इवन लोकेशन जे अनुभवता आलं या सगळ्याच ह्यानी, एक तर गणपती अनुभवता आला, त्याचबरोबर सगळे लोकेशन जे मीही पाहिले नव्हते. कारण की आज मी म्हणतोय कोकणात रायगड, पण खरा कोकण अजून खाली आहे बराचसा.
हां, तर त्यामुळे मी शिमगा जेव्हा केलं होतं तेव्हा नक्कीच त्याचा अनुभव घेतलाच होता. पण खऱ्या अर्थाने बाकी असून कोकण या चित्रपटाच्या माध्यमातून बघता आलं, जगता आलं आणि त्यातून हेही लक्षात आलं की आपल्या कोकणातली लोकंसुद्धा खूप पॉझिटिव्ह आहेत ना आपल्या या जागांबद्दल. म्हणजे हे जे सगळे लोकेशन्स एक एक दिसत आहेत, काही जणांना कौतुकही वाटतं की हे आपलं दिसतंय, लोकेशन सगळे एकदम छान लोकांपर्यंत पोहोचत आहेत, पण तेवढीच काळजी वाटते की राहू दे, हे लोकांपासून टिकून राहू दे. म्हणजे चांगलं आहे कोकणात या, पण येऊन इकडे स्वच्छ ठेवा. हे जे निसर्ग छान जपलेलं आहे ते तसंच ठेवा. त्यामुळे कोकणाकडे वळवा गाडी, पण काळजी घ्या कोकणाची. आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणात असं म्हणतात की 12 मैलांवर भाषा बदलते. तुमच्या सॉन्गमध्ये वल्वा जो ळ चल करतात तो बेसिकली खेळ चिपळूण ह्या पट्ट्यामध्ये ती भाषा वापरली जाते आणि त्या भाषेतही गोडवा असतो आणि जसं जसं तुम्ही पुढे जाता ती भाषा एक वेगळ्या पद्धतीने वळण घेत जाते आणि आपलं टंग ट्विस्टमेंट असं पण त्यामुळे बऱ्याचदा होतं. तर तुम्ही मला आता विचारायचे की निकिता सिनेमात आहे, सो मराठी तिला शिकवताना किंवा एकंदरीत कोकणातली काही एखादा शब्द तिला सांगताना किंवा तिला तो उच्चारायचा किंवा तिला तसं बोलायचंय, ती मजा मस्ती कशी होती? कारण भाषा शिकणं म्हणजे धमाल असतं. एक मला सांगायला आवडेल, म्हणजे आत्ता हा इंटरव्ह्यू चालू असताना सुद्धा आपले काही प्रेक्षक असणार आहेत जे निकिता आत्ता उत्तरं देताना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलते, ते बघून त्यांच्या भुवया उंचवलेल्या असणार आहेत की अरे बापरे, ही का हिंदी मराठी चित्रपट हिंदी का बोलतेय. हे जे होतंय हेच अख्ख्या घरात कुटुंबाचं सुद्धा होतंय ही घरात आल्यानंतर. तर आज टीझरवरनं तुम्हाला तो थोडासा अंदाज आला असेल की काय आहे, पण त्याची या चित्रपटासाठी सुद्धा गरज होती आणि चित्रपटात सुद्धा ती मराठीत बोलते आणि त्यानुसार ती व्यवस्थित त्यासाठी शिकली जिकडे गरज आहे. पण नुसतंच एक असतं की गरजेसाठी म्हणून शिकायचं. आता मी एक मल्याळम फिल्म करतोय तर म्हणून मग भाषा शिकायची, तेवढे डायलॉग्स मला सांगा, मी काय पुढे शिकू शकत नाही असं होऊ शकतं. पण तिच्याबद्दल मला ते वाटलं की ती आवड घेऊन जी गरज पण नाही, तर असं होईल की नाही हे कशाला जाणून घ्यायचं तुला, पण नाही तिला ती की नाही या शब्दाला काय म्हणतात, इसको क्या कहते हैं, मग हे ते नॅचरली तिच्याकडून होत होतं आणि ती खूप छान मजा वाटत होती आणि बिंदास ती बोलते. म्हणजे तिने एक तिला सांगू दे, कारण की तिने एक अशा गोष्टी उचललेल्या आहेत एक की साधं मी एक सांगेन, शूट संपल्यानंतरचं एक चला चला म्हणून शुभांगीताई म्हणायच्या, ते हिच्या तोंडी इतकं बसलेलं मला तर वाटतं ती आता कोणत्याही सेटवर म्हणत असेल, तिकडे गेल्यावर तिला दिसेल चला चला आता थोड्याने ऐकू पण येईल इकडे. जी, तो मैंने काफ़ी सीखने की कोशिश की है इन सब से और जितने लोग थे ना सेट पर, आई थिंक सबके लिए एक पास टाइम हो गया था कि आके बीच बीच में मुझे मराठी सिखाते थे. इनफैक्ट हमारी जो शुभांगी जी हैं उन्होंने तो एक डील क्रैक की थी कि मुझे आप 10 रुपये दो, मैं आपको मराठी एकदम ऐसा सिखा दूँगी. तो मैंने तो बहुत इन्जॉय किया, आज भी करती हूँ क्योंकि मुझे ना मज़ा आता है जानने में और मतलब समझने में. और जैसे कि मैंने आपको कहा 23 साल से मैं मुंबई में रह रही हूँ. आई थिंक कोई एक्सक्यूज़ नहीं है मेरे पास कि मैंने अभी तक क्यों नहीं सीखी, और अगर इसके बाद भी मैं नहीं बोल पाऊँ फिर तो मुझे शहर छोड़ के चले जाना चाहिए. अभी आणि आत्ता तर बॉलिवूडमध्येही मेन लीडचे कॅरेक्टरही मराठी असतात, जे मराठीमध्ये बोलतात, मोठमोठे स्टार्सही. सो बॉलिवूडमध्ये असे काही मराठी लोक आहेत ज्यांना तू जवळून ओळखतेस आणि जे काम करतात तुझ्याबरोबर आणि तू त्यांच्याकडनं मराठी शिकली आहेस, म्हणजे इथे यायच्या आधीच बॉलिवूडमध्ये असे काही मराठी फ्रेंड्स आहेत कामानिमित्ताने भेटलेले, मग स्पॉट बॉय पासून तुमचे सगळेच लोक असतात जे मराठी असतात, मग त्यांच्याकडनं तू इकडे यायच्या आधीच मराठीचं ट्यूशन तुझं झालंय, काही शब्द तुला माहिती आहेत त्यांच्यामुळे असे आणि असे फ्रेंड्स आसपास बॉलीवुड में तो नहीं मैं कहूँगी, लेकिन मेरे आसपास जितने लोग हैं वो सब मराठी हैं, सब. तो एक चीज़ जो मैंने करनी शुरू की थी कि थोड़ा थोड़ा एफर्ट डालना शुरू किया था कि मैं भी अपने से थोड़ा बोलूं. और मैं हमेशा सोचती हूँ कि कोई बात नहीं, अगर मैं गलत बोल रही हूँ सामने वाला तुम्हें सही बता देगा. तो ये भूषण के साथ तो बहुत होता है, मैं कुछ भी कहीं पे भी लगा देती हूँ और मैं ये सोचती हूँ कि हाँ अभी इसका करेक्शन आ ही जाएगा मेरे पास, और भूषण एक बार करेक्शन नहीं करता है, 4-5 ऑप्शन के साथ करेक्शन करता है. इसको तुम ऐसे बोल सकते हो, ऐसे भी बोल सकते हो, ये भी हो सकता है. तो दिमाग बहुत कंफ्यूज होता है. लेकिन आई थिंक इन्होंने एक बहुत अच्छा ऑफर भी किया था मुझे. इनकी जो मॉम है वो एक मराठी टीचर है, तो एक बहुत बढ़िया सा, अभी भी आई डोंट नो इफ आई एम अलाउड टू टेक दैट ऑफर और नॉट, कि जूम कॉल पे वो मुझे ट्यूशन्स देंगी. अभी तक हुआ नहीं है, बट आई रियली होप दैट हैपेंस. आणि मला सुद्धा हेच आईच्यामुळेच माझं मला वाटतं भाषेवरचं प्रेमही, कारण की लहानपणापासून आईने उच्चार इतके व्यवस्थित करून घेतलेत. माझं शिक्षण सुद्धा कॉन्व्हेंटमध्ये झालं, पण जे आईनी मारून मुटकून व्यवस्थित बस आणि एक म्हणजे मला पहिलाच शब्द तिने शिकवलेला आठवतोय, दगड.
ते द ग ड. त्यामुळे मी शिकवताना सुद्धा ते मला लक्षात आहे, म्हणून एखादा शब्द एखादा उच्चार तिने विचारला तर त्याप्रमाणे सांगणं माझं होतं की द नाही, युअर टंग शुड बी इन बिटवीन युअर टीथ. तर ते आईचं स्पेसिफिक, वो एक एक चीज को ऐसे पकड़ के सिखाते हैं, ऐसे नहीं कि हाँ थोड़ा बोल दिया मिलता जुलता है तो जाने देंगे, नहीं, बहुत बारीकी से सिखाते हैं. घरात गणपतीच्या आणखीन आपले बरेच इंटरव्ह्यू या निमित्ताने होणार आहेत, पण तरी आत्ता या टीझर लॉन्चच्या निमित्ताने आम्ही जो टीझर पाहिला तर आम्हाला जे सौंदर्य दिसलं अभिनयाचं आणि अर्थातच तिथल्या निसर्गाचं, तर मला इथे तुम्ही तुमच्याकडनं काय एक एक वैशिष्ट्य सांगाल सिनेमाचं आत्ता? उत्कृष्ट स्टारकास्ट आणि यावेळेस लवकर तुम्ही गणपती अनुभवू शकाल आणि कोकणातला गणपतीचा अनुभव घेता येईल आणि एकत्र कुटुंब परत एकदा कसं काय मजा मस्ती असते हे जगता येईल असं नक्कीच आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसंच की घरात गणपती सप्टेंबरमध्ये येणार आहेत सगळ्यांच्याच, पण घरात गणपती 26 जुलैला येतोय ते विसरू नका. मैं तो यही कहूँगी कि जितना प्यार और आप लोग गणपति को देते हैं उसी प्यार के साथ आप ये आके फिल्म देखिए, क्योंकि मैं ये मानती हूँ, हम सब ये मानते हैं कि गणपति का आशीर्वाद इस फिल्म पर है. तो आइए परिवार सहित इस फिल्म को देखिए और मज़ा लीजिए. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मोरया.